नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूज न करणार आहोत। विधान परिषदेवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती का नाही? 6 महिने उलटून गेले तरी अद्याप निर्णय का घेतला नाही असा सवाल हायकोर्टानं राज्यपालांना विचारल्याचं समजतंय। रतन सोली यांनी या संदर्भातली एक याचिका हायकोर्टात केलेली होती। राज्य सरकारसह अन्य प्रतिवाद्यांना या संदर्भात उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। राज्यपालांच्या सचिवांनाही प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले गेलेत। या संदर्भातली सुनावणी आता 9 जून पर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। मात्र आताची ही अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। विधान परिषदेवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती का नाही असा सवाल हायकोर्टाने विचारलेला आहे। 6 महिने उलटून गेले तरी अद्याप या संदर्भातला निर्णय का घेतला गेला नाही असा सवाल हायकोर्टाने राज्यपालांना विचारल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वाती, हायकोर्टाने काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत राज्य सरकारला, राज्यपालांना आणि या संदर्भात उत्तर देण्याचं देखील सांगितलेलं आहे। विधान परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांबाबतीतला मुद्दा महत्त्वाचा आहे। स्वाती, काय सांगता येईल त्याबद्दल? आपल्याला माहिती आहे की कोणत्याही राज्याचा कारभार व्यवस्थित चालायचा असेल, सुव्यवस्थित व्हायचा असेल तर दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची जी संख्या आहे ती योग्य असावी लागते। विधान परिषदेची नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्यांची नियुक्ती आहे ती गेली 6 महिने झाले आणि ती रखडली आहे आणि त्यासाठी खरं तर हायकोर्टानं थेट राज्यपालांना सवाल विचारलेला आहे की 6 महिने उलटून गेले तरी अद्याप या नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती का करण्यात आलेली नाहीये। या संदर्भात रतन सोली यांनी याचिका केली होती आणि त्याचमुळे राज्यपाल राज्य सरकारसह अन्य प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे निर्देश हे हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। आता या सगळ्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती 9 जून पर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यपालांच्या सचिवांनाही प्रतिवाद करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्य सरकार, राज्यपाल यांच्याकडनं योग्य उत्तर जाईल अशी अपेक्षा आहे। पण जसं आपल्याला माहिती आहे की नॉमिनेटेड सदस्यांची नियुक्ती ही 6 महिने इतक्या उशिरापर्यंत टळली आहे। एकूणच हा कोरोनाचा इम्पॅक्ट म्हणायला पाहिजे। पण कोणत्याही राज्याचा कारभार सुव्यवस्थित व्हायचा असेल तर ही नियुक्ती वेळेत होणं अपेक्षित होतं। बरोबर अजिंक्य। स्वाती, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। 15 जिल्ह्यांमध्ये मुंबई मॉडेल राबवा आणि लॉकडाऊन नंतरही 15 जिल्ह्यातला कोरोना वाढलेला आहे। थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातली सूचना केलेली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव काही जिल्ह्यांमधला अजूनही कमी होत नाहीये। या पार्श्वभूमीवर या सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आहेत। राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये मुंबई मॉडेल राबवा असे निर्देश जे आहेत ते थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। त्याच्या सूचना देखील त्यांनी केलेल्या आहेत। मुंबईचा जो प्लॅन आहे तोच प्लॅन आहे की लवकर सर्वेक्षण करणं, त्यांना विलगीकरण करणं, त्यांच्यावर लवकर ट्रीटमेंट करणं, हाच प्लॅन आहे। एकच गोष्ट आता आढळते आहे, विशेषतः आजच्या 15 जिल्ह्यांच्या आढाव्यामध्ये जे दिसलंय ते हे दिसलं की ग्रामीण भागामध्ये याचा प्रसार खूप झालेला आहे, खोलपर्यंत प्रसार झालेला आहे। त्यामध्ये सुद्धा पुन्हा खरीपाच्या आता पेरण्या हे सगळा हंगाम आलेला आहे कामाचा, त्यामधून लोक एकत्र येत असतात, खताच्या दृष्टीनं, बियाण्याच्या दृष्टीनं पुन्हा ते बाजारात जात असतात, हा सुद्धा परिणाम आहे। म्हणून याच्यात सुद्धा सूचना दिल्या की कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये सुद्धा ट्रेसिंग वाढवायचं, जास्तीत जास्त सर्वेक्षण वाढवायचं, त्या पद्धतीनं त्यांच्या टेस्ट वाढवायच्या, त्यांना विलगीकरणच्या बाबतीत कोणत्या बाहेरचा येणारा पाहुणा असेल नाही तर कुणी असून त्याला थोडं विलगीकरणामध्येच ठेवायचं, ह्या सगळ्या सूचना दिल्या आहे। हा जो प्लॅन आहे मुंबईनं अत्यंत यशस्वी रीतीनं राबवला ह्या शहरामध्ये, त्या पद्धतीने शहरामध्ये राबवता येतात आणि ते एक सिद्ध करून दाखवलं, ते शहरांमध्ये राबवण्यास सांगितलेलं आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। परभणीमध्ये आजपासून लॉकडाऊन असणार आहे। संपूर्ण जिल्ह्यात 2 दिवसांचा हा लॉकडाऊन असेल। शनिवार आणि रविवारी जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत। मात्र या दरम्यान अत्यावश्यक सेवांना लॉकडाऊनमधून सूट दिली गेलेली आहे। परभणीमधला कोरोनाचा रुग्णांचा जो आकडा होता तो वाढत होता। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांचा लॉकडाऊन जो आहे तो जारी केला गेलेला आहे। याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले परभणीचे प्रतिनिधी विशाल माने आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं।
विशाल, जिल्ह्यामध्ये 2 दिवसांचा लॉकडाऊन आता असणार आहे. कडक निर्बंध असतील, काय सांगता येईल त्याबद्दल? कोरोना रुग्ण संख्या जी वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये अगोदरच लॉकडाऊन लावण्यात आला होता, परंतु यामध्ये काही प्रमाणामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. शनिवारी आणि रविवारी हा लॉकडाऊन अत्यंत कडक करण्यात आलेला आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही दुकान आणि अन्य काही प्रतिष्ठान चालू राहणार नाहीत. आणि त्याचसोबत नागरिकांना जे बाहेर फिरतील त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. बोला. हॅलो, बोला. विशाल, एकूणच मागील काही दिवसापासून जे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे त्यावर अटकाव करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. आणि विशाल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी उस्मानाबादकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. उस्मानाबादमधल्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आता 1 जूनपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवांना या दरम्यान वगळण्यात आलेलं आहे. किराणा दुकानं, फळ विक्रेते आणि दूध संकलन हे सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू असेल. तर कृषी संदर्भातली जी दुकानं आहेत ती 2 पर्यंत, तर बँकेच्या कामकाजासाठी देखील सूट दिली गेलेली आहे. आज आणि उद्या म्हणजे शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. उस्मानाबादमधल्या लॉकडाऊनमध्ये देखील आता वाढ करण्यात आलेली आहे. याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. बालाजी, उस्मानाबादमधल्या लॉकडाऊनमध्ये देखील आता वाढ केली गेलेली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? तुम्ही बघितलं अजिंक्य, लॉकडाऊनचा कालावधी जरी 1 जून पर्यंत वाढवला असला तरी थोडासा दिलासा मात्र याच्यातून प्रशासनाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी आकडेवारी कोरोनाची आहे की इकडे टेस्ट जे आहे ते 3,000 पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात रोज नेण्यात आल्यात. आणि 3,000 जरी टेस्ट केल्या असल्या तर काल 3,000 टेस्ट झाल्या, त्यामध्ये फक्त 514 रुग्ण जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. कुठेतरी रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा जो परिणाम हे आहे, संख्या आहे ती मंदावते आहे. त्यामुळे प्रशासनानं काहीसा थोडासा दिलासा व्यापाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. अगोदरचं जे लॉकडाऊन होतं ते पूर्णपणे कडक लॉकडाऊन होतं, याला कुठलीही अत्यावश्यक सेवेला परवानगी नव्हती. मात्र या लॉकडाऊनमध्ये जे आहे ते किराणा दुकानं असतील, कृषीची दुकानं असतील, अत्यावश्यक सेवा जी आहे ते सुरू ठेवण्यात आल्या. मेडिकल दुकानं जी आहे ती 24 तास सुरू असणार आहेत. मात्र किराणा दुकानं असतील, दूध संकलन केंद्र असेल, हे जे आहे ते यांना सकाळी 7 ते 11 पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. तर सध्या खरीपाचा हंगाम चालू आणि शेतकरी जे आहे ते पेरणीच्या तयारीला लागला आहे. पावसाचं वातावरणही तसं तयार झालेलं आहे. त्यामुळं पेरणीपूर्वची जी मशागतीची कामं त्यासाठी शेतकऱ्यांना खत दुकानदार असतील किंवा इतर कृषी सहाय्यकाची इतर दुकानं असतील, या दुकानात शेतकऱ्यांना येण्यासाठी या दुकानांनाही प्रशासनाने विचार करता 2 पर्यंतचा जो वेळ आहे तो वाढून दिलेला आहे. या अगोदर बँकांना सुद्धा काही निर्बंध टाकण्यात आले होते. मात्र या लॉकडाऊनमध्ये जे आहे ते बँकांना पण सूट देण्यात आलेली आहे. हे सगळं करत असताना प्रशासनानं मात्र याची खबरदारी अशी घेतलेली आहे की ज्या नागरिकांना बँकेत यायचं असेल तर स्वतःचं कामाचं पासबुक असेल किंवा हे असेल ही कामं कागद सोबत घेऊनच घराच्या बाहेर निघावं लागणार आहे. अन्यथा प्रशासन जे आहे ते याच्यावरती विनाकारण फिरणाऱ्यावरती दंड मात्र प्रशासन करणार, हेही या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे प्रशासनानं जरी सूट देण्याचा प्रयत्न केलेला असला तरी नागरिकांनी सुद्धा आता कुठेतरी विनाकारण बाहेर न फिरता या सगळ्या परिस्थितीची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. अजिंक्य, बालाजी, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. नाशिक जिल्ह्यातले निर्बंध 23 मे नंतर शिथिल होणार आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केलेली आहे. बाजार समित्या, उद्योग सुरू होणार असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. नियमांच्या अधीन राहून उद्योग सुरू करायला परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र सरकारने जे निर्बंध लादले गेलेत ते नाशिकमध्ये 31 मे पर्यंत कायम असणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. प्रशासनाच्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे कोरोना संदर्भातली त्याचा आढावा घेतला आणि त्यानंतर नाशकात निर्बंध काहीसे शिथिल होणार असल्याचं देखील सांगितलं. राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात आहे, पण त्यानुसार नंतर निर्णय घेतला जाईल. कोणीही कोरोना काळादरम्यान गाफील राहू नये असंही मुख्यमंत्री म्हणाले. तर दुसरीकडे 10 दिवसात काय घडेल ते पाहू आणि मग पुढचा निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजून बघू ना, मला एक अंदाज येऊ दे.
अंदाज होता. आता कालच पंतप्रधानांनी एक VC घेतली, त्याच्यामध्ये आपल्या राज्यातले पण काही जिल्हे होते तिकडे रुग्णवाढ ही होती. तर आपल्याला साधारणतः नेमकी कशामुळे वाढते, काय झालेलं आहे, नवीन म्युटंट जो नवीन व्हेरियंट जो आलेला आहे तो किती वेगाने पसरतोय आपण बघितलेलं आहे. आता त्याच्यात आणखीन काय म्युटेशन व्हायला नको, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला. 31 मे नंतर राज्यात लॉकडाऊनचं काही संकेत आहेत का, किंवा पुण्यात आज तारीख आहे 21, अजून 10 दिवस अवकाश आहे. 10 दिवसात काय घडतंय ते बघू, किती संख्या कमी होती ते तर बघू आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ. पुढची बातमी बघूया. जालना शहरातल्या एका महिला लाभार्थीला 2 वेगवेगळ्या लसीचे डोस देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आलेला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खदगावकर यांनी दिलेला आहे. रंजना निकम असं या महिलेचं नाव आहे. त्यांनी 16 मार्चला जालना शहरातल्या आस्था हॉस्पिटलमध्ये कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेला होता. लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना जवळपास 50 दिवस वाट बघावी लागली. दरम्यान 6 मेला रंजना निकम यांनी जालना शहरातल्या शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत लसीचा दुसरा डोस घेतला. मात्र हा डोस घेताना नेमका गोंधळ उडाल्याचं दिसलं. या संदर्भात माहिती घेतली असता जालना शहरामध्ये एका लाभार्थ्याला कोवॅक्सिनचा पहिला डोस दिनांक 16/3/21 रोजी मिळाला आणि दुसरा डोस 6/5/21ला शांतिनिकेतन शाळेमध्ये कोविशिल्डचा मिळाला. पहिला कोवॅक्सिनचा आणि दुसरा कोविशिल्डचा. हे दोन्ही डोस वेगवेगळ्या पद्धतीचे मिळालेले आहेत. या संदर्भात मी तालुका आरोग्य अधिकारी यांना चर्चा केलेली आहे आणि आम्ही याची चौकशी करून या कामामध्ये जे दिरंगाई केलेली आहे किंवा दुर्लक्ष केलेलं आहे या कर्मचाऱ्यावर आम्ही कारवाई करायचा प्रयत्न करू. आणि दुसरी बाब म्हणजे अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय लसीकरण करू नये. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. एकीकडे ऑक्सिजन अभावी कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होतोय. रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे. हॉस्पिटल बेडसाठी देखील रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरावं लागतंय. आता ऑक्सिजन सिलेंडरसाठी काळा बाजार केला जातोय. अशाच एका टोळीचा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिटनं पर्दाफाश केला. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं एका 28 वर्षीय तरुणाला अटक केली असून याच प्रकरणी या मुलाचे वडील मात्र फरार आहेत. जोगेश्वरी इथल्या हबीब मशिदीजवळ ही कारवाई मुंबई क्राईम ब्रांचनं केलेली आहे. या 28 वर्षीय तरुणाकडून तब्बल 25 ऑक्सिजन सिलेंडर जप्त करण्यात आले, ज्याची बाजारभावानुसार किंमत 7 लाख रुपये इतकी आहे. तर ऑक्सिजन किट देखील यावेळेला पोलिसांनी जप्त केलेले आहेत. कोविड काळामध्ये आवश्यक असलेलं ऑक्सिजन न भरलेले मेडिकल यूजवाले सिलेंडर्स हे जमा केले गेलेले आहेत बेकायदेशीररित्या आणि त्यांना ब्लॅक मार्केटिंगसाठी विक्री करण्यासाठी येणार आहेत. अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर फूड अँड ड्रगचे इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी एक छापा कारवाई करण्यात आली. छापा कारवाईमध्ये नमूदच्या ऑल इंडिया हेल्थ केअर या ठिकाणाहून ऑक्सिजन न भरलेले 25 सिलेंडर्स जे वैद्यकीय कारण वापराकरिता होते, याशिवाय 12 ऑक्सिजन किट व इतर सामग्री असे ज्याचं मूल्य जवळजवळ 7 लाख रुपये आहेत, अशा प्रकारे जप्त करण्यात आले. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर आपण इतरही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाउंडेशनही आता कंबर कसलेली आहे. राज्य सरकारच्या आवाहनानंतर सर HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलनं कोरोनाबाधित लहान मुलांसाठीच्या स्पेशल बेड्सची व्यवस्था केलेली आहे. रिलायन्स फाउंडेशननं खास लहान मुलांसाठीच्या 650 बेड्सचं हॉस्पिटल मुंबईतल्या वरळीमधल्या NSCI मध्ये सुरू केलेलं आहे. त्यात 100 बेड लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी असतील तर लहान मुलांसाठी 20 ICU बेड्सची सुविधा पुरवण्यात आलेली आहे आणि यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, फ्रंटलाईन वर्कर्ससह अत्याधुनिक अशा यंत्रसामुग्रीनं हॉस्पिटल सुसज्ज करण्यात आलंय. हॉस्पिटलसाठीचा सगळा खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार आहे. देशावरील कोरोना संकटामध्ये रिलायन्स फाउंडेशन सर्वतोपरी मदत करणार असून प्रत्येक जीव वाचवण्यासाठी जे योगदान द्यावं लागेल ते देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्क लावा आणि सुरक्षित राहा. बघत राहा न्यूज 18 लोकमत.